ओम काळेश्वरी ओम नमो भगवती। आज मित्रांनो व्हिडिओ असा बनवतो आहे आपण की ज्यावेळेस आपण गिनमाळ घातली किंवा घालायची तर त्या टायमाला आपण काय करतो की एक रिलेशन म्हणजे नात्यामध्ये कोणत्याही नात्यामध्ये काय असतं की बंधनं असतात किंवा काही वचनं असतात। तर ते वचनं आपण बघणार आहेत की हे वचनं तुमच्या गुरुने तुमच्याकडनं घेतलेत का किंवा तुम्ही गुरुकडनं घेतलेत का। तर हे वचनं आपल्याला महत्त्वाचे बघणं गरजेचं आहे। कारण काय होतं की सुरुवात असते पण सुरुवातीचा शेवट ही गोड असावा। सुरुवात गोड होते कारण माणूस म्हणतं ज्यावेळेस नवीन नवीन काही गोष्टी असतात तर त्यावेळेस काय होतं की नवीन गोष्टीमुळं माणूस भांबवल्या जातो, बावरला जातो, काय म्हणतात ना, खूप आकर्षण, मायाळू, खूप प्रेम उद्भवतं। पण त्याच्याही पलीकडे जाऊन हे शेवटपर्यंत प्रेम टिकलं पाहिजे। तर याच्यासाठी गुरुने शिष्याला किंवा शिष्याने गुरुकडनं घेण्याचे एकमेकांचे वचनं काय असतात हे महत्त्वाचं बघणं गरजेचं आहे। तर चला मित्रांनो, मी आज थोडासा तुम्हाला आजूबाजूचा आवाज येत असेल कारण आज मी हा ब्लॉग जो करतो आहे तो माझ्या साईटवरूनच करतो आहे। तुम्ही पाहू शकता पाठीमागं पेंटिंगचं काम चालू आहे, आमचं छोटू काम करतो आहे आणि त्याच्यामुळे मी हा जो ब्लॉग बनवतो आहे की लोकांना वाटायला नको की खरोखरच यांचं नेमकं काम काय आहे आणि काय हा देवाचं काय सांगतो आहे आणि काय करतो आहे, नाही का, म्हणजे देवाचंच करतो आहे की काय असं नको वाटायला, म्हणून मी साईटवरनं ब्लॉग बनवला आहे। आणि ही आज आमची पूर्ण एक 3 मजल्याची साईट आहे, त्या 3 मजल्याच्या साईटचं काम चालू आहे। तर मित्रांनो चला आपण बघूया की मुळात म्हणजे मेन पॉईंटवरती येऊ आपण की शिष्याने गुरुला आणि गुरुने शिष्याला घ्यायचे वचन काय असतात आणि हे वचन तुम्ही घेतलेत का। आणि हे वचन जर घेतलेलं नसेल ना तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही गुरु करूनही फायदा नाही आणि गुरु जर करायचा असेल किंवा शिष्य करूनही फायदा नाही। कारण एक महत्त्वाचं एक रिलेशन असतं त्याच्यामध्ये आणि ते वचनं काय असतात। ज्यावेळेस आपण एखादं बँकेचं लोन घ्यायला जातो तर ते लोन घेताना आपण स्टॅम्प पेपरवरती सिग्नेचर करतो किंवा त्यांचे वचननामा असतो त्याच्यावरती ॲग्रीमेंटवरती सिग्नेचर करतो। काही गोष्टी कोणती घ्यायला जा तुम्ही, आपल्याला ॲग्रीमेंट करावं लागतं, स्टॅम्प पेपरवरती असतं, कसंही असतं कोणाचं, पण ते ॲग्रीमेंट लेखी असतं आणि त्या ॲग्रीमेंटवरती आता गुरु शिष्याचं आता हे परंपरा देवापासून आलेली, त्याच्यामुळे याच्यामध्ये ॲग्रीमेंटचा विषय नाही, पण नेमकं वचनं काय असतात आणि हे वचनं एकमेकांना काय दिले पाहिजे तर हे आपण महत्त्वाचं बघणं गरजेचं आहे। साधं आपण काय करतो की ज्यावेळेस आपण एखादा फ्लॅट घ्यायला जातो किंवा आपण एखादी जागा घ्यायला जातो तर आपण त्याचा सातबारा, उतारा किंवा कोणाची लिटिगेशन आहे का, कोणाच्या नावावर आहे का, काय आहे, म्हणजे जीवनात प्रत्येक गोष्टीसाठी आपण ॲग्रीमेंट किंवा वचन, ॲग्रीमेंट म्हणजे काय असतं की एक समझोता दोघांमध्ये आणि ते शेवटपर्यंत कसा असावा। तर ह्या गुरु शिष्याच्या नात्यामध्ये सुद्धा एक ॲग्रीमेंट म्हणू आपण त्याला, एक बॉन्ड असतो म्हणजे जो आपल्याला एकमेकांच्या संमतीने करायचा असतो। कारण ज्यावेळेस आपण गुरु करतो म्हणजे आध्यात्मिक गुरु करतो म्हणजे आपला तो नवीन जन्म होत असतो। हां काय झालं तर आपण ज्यावेळेस गुरु करत असतो हा आपला आध्यात्मिक गुरु असतो, म्हणून तो गुरु म्हणजे आपले आई आणि आपले वडील दोघांची जागा हा गुरु घेत असतो। त्यामुळे मित्रांनो मला सांगायचं की गुरुकडनं घ्यायचे वचनं काय आणि शिष्याकडनं घ्यायचे वचनं काय। आपण ज्यावेळेस गुरु करायला जातो, आता माझ्याकडे एक माझं शिष्य आहे की तिचं नाव आहे निर्मला मगर, ठीक आहे, निर्मलाताई मगर आहे, माझे शिष्य आहे। तर माधवदेवीचा गुरु म्हणून तिने मला ॲक्सेप्ट केलं, म्हणजे मी बाकीच्या गोष्टी सांगत नाही पण मला एक समाज ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवायचं हाच गोष्टीचा महत्त्वाचा फॅक्ट आहे। मी म्हणत नाही की माझ्याकडे या गेनमाळ करा, नको आहे मला, मी सांगत नाही, फक्त एक काय बंधनं असतात काय नाही, नाही का, की ठराविक दिवसासाठी करायचं आणि परत बंद करायचं ह्या गोष्टी नसतात त्याच्यामध्ये। एक मायलेकराला आपलं सांगा बरं, मला सांगा की आपली जी आई आहे जिने आपल्याला जन्म दिलेला आहे किंवा जे वडील आहेत, आता काही लोकांना सवय लागली की त्यांच्यावरती संस्काराचे परिणामच नाही त्याच्यामुळे ते अनाथ आश्रमामध्ये, वृद्धाश्रमामध्ये, कारण हे बघा मी का बोलते तर कारण काही लोक ट्रोल करणारच आहे की साहेब तुम्ही आईवडिलांचं काय सांगता, ते अनाथ आश्रमामध्ये याच्यामध्ये त्याच्यामध्ये। पण एक गोष्ट लक्षात घ्या, जसं हे असतात काही लोक ठेवणारे, पण जे खरंच आहे ना की ज्यांना प्रेम आहे, ज्यांना माया आहे, तर ते जसं आईवडिलांना आपण आपल्या टाकून देऊ शकत नाही, मग गुरु जो करतो तो आपला एक आई आणि बापच तो असतो आपल्यामध्ये। तर त्याच्यामुळे आपण ह्या गुरुलासुद्धा कुठे टाकून देत नाही आहे। म्हणून मला सांगायचं काय की गुरुकडनं वचन घ्यायचं काय। आता महत्त्वाचं म्हणजे त्या निर्मलाची गोष्ट, निर्मलाताईची मी गोष्ट तुम्हाला सांगतो की निर्मलाने काय केलं की ते जवळजवळ एक 10 वर्ष गुरु शोधत होते आणि ते स्वामी समर्थांच्या खेट्या घालत होते। स्वामी समर्थांच्या खेट्या घालत असताना
ती ज्यावेळेस मंदिरातून बाहेर निघाली आणि बाहेर निघाल्यानंतर तिला विचारलं की बाई तुला कोण पाहिजे म्हणून, कशासाठी तू चक्र मारतेस काय. तर तिने सांगितलं की मला तिच्या चुलतीला सांगितलं की, म्हणजे तिची चुलती भेटली होती आणि तिच्या चुलतीला सांगितलं की मला गुरु करायचा आहे. आणि तर स्वामींनी त्या दिवशी म्हणजे तिला सांगितलं होतं की बाबा आमच्या गावामध्ये स्वामींचं मंदिर होतं आणि तर त्यांना सांगितलं फूल लावल्यानंतर की आज तू पहिल्यांदा बाहेर पडलीस आणि तुला जो व्यक्ती पहिला भेटेल तो तुझा गुरु होऊन जाईल म्हणून असं सांगितलं होतं. आणि त्या दिवशी ती त्याच मंदिरामधून, स्वामींचंही सत्व बघा तेवढंच आहे, काय नाकारत नाही, आपल्या देवरिकांचं सत्व आहे ना खूप आहे. फक्त काय माहिती आहे का, प्रेम पाहिजे माणसाचं, तेवढी भक्ती पाहिजे, तेवढा जीव पाहिजे देवावरती, तर तुम्हाला ते भेटणार आहे. नाहीतर काही लोकांसारखं म्हणून जमत नाही. तर चला विषय भटकता कामा नये. मुळात म्हणजे मग तिने काय केलं की तिने तिच्या चुलतीला विचारलं की बाई म्हणले काकी मला गुरु शोधायचा आहे म्हणून गुरुसाठी मी इथं स्वामी समर्थांना खेट्या घालते. मग ती म्हणली अगं चल आहे आपल्या गावामध्येच एक, तर दाखवते तुला जाऊन, चल भेटून यावं आपण म्हणून नाही का. आणि ते नंतर आमच्या घरी आले. घरी आल्यानंतर तिने मला काही प्रश्न विचारले. आता मी फक्त तुम्हाला ते थोडक्यात सांगणार आहे, थोडक्यातच प्रश्नच सांगणार आहे, कारण हे गुपित मी कोणाला सांगणार नाही. आणि हे गुपित काय असतं की ते महत्त्वाचा एक पॉईंट सांगतो की मुळात म्हणजे काय की तिने आल्यानंतर बसली, चहा पाणी वगैरे झाला आमचा. आता चहा पाणी झाल्यानंतर तिने मला विचारलं की ठीक आहे मी आज 13 वर्ष स्वामींच्या खेट्या घालते किंवा स्वामींना विचारते, मला माझ्या मनासारखा गुरु भेटला नाही. कारण का तर गुरु काय आहे हे मला माहिती आहे आणि मला फक्त तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. बघा गुरु करताना सुद्धा गुरुला प्रश्न विचारावे लागतात. तर तिने मला विचारला, पहिला प्रश्न विचारला की गुरु केल्यानंतर तुमचं आणि माझं नातं काय. बघा आता गुरु शिष्याचं नातं होतं हे माहीतच आहे, पण मग तिने मला विचारल्यानंतर मी तिला सांगितलं की बाळा हे बघ, गुरु शिष्याच्या पलीकडचं नातं म्हणजे तुझं पूर्ण संगोपन, म्हणजे तुझ्या सुखादुःखामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये मी तुला साथ द्यावी किंवा मी तुझ्यासोबत असावा आणि मी तुझे वडील किंवा आई बाप हे दोन्ही पण मीच आहे, म्हणून तुझ्या सगळ्या गोष्टी शेवटपर्यंत मी पाहाव्यात, हे एक माझं कार्य आहे. तू म्हणले ठीक आहे, मान्य आहे मला. तिच्यानंतर दुसरा प्रश्न तिने विचारला की गुरु केल्यानंतर हा अधिकार कोणाचा असतो, की गुरु केल्यानंतर तिने मला हा विचारला प्रश्न की अधिकार कोणाचा असतो. तर मग मी सांगितलं की बाबा गुरु केल्यानंतर जो अधिकार असतो, म्हणजे समजा गुरु केला, आता तिचा पती असेल किंवा तिचे मुलं असतील, पण आई वडील म्हणून किंवा तिचे जे पती असतील त्यांचे सासू सासरे म्हणून हा पहिला अधिकार आपला असतो, गुरुचा असतो. नंतर त्या आईवडिलांचा असतो, एक गोष्ट लक्षात घ्या. आणि मग मी तिला सांगितलं की बाई हे आध्यात्मिकदृष्ट्या मी तुझा गुरु आहे काय, आणि त्याच्यामुळे वडील किंवा आईच्या नात्याने सगळं काही तुझं पाहणं, म्हणजे तुझ्या घरचे काही भांडणतट्टा असेल, कलह असेल, काही असेल, ते मिटवणं माझं काम आहे. की तुझ्या घराला सुख शांती लागावं हे गुरुचं काम असतं. आणि त्याच्यानंतर तिने मला लास्ट प्रश्न विचारला की मला सांगा की शेवटचं कार्य, की मी ज्यावेळेस शेवट होईल माझा तर त्यावेळेस म्हणजे तुम्ही काय करता त्यावेळेस. तर बघा आता हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की शेवटचं कार्य. आता जन्माचं तिने विचारलं की गुरु झाल्यानंतर काय, पण ज्यावेळेस समजा, तर मी तिला एकच सांगितलं, एक बाळा मी तुझा गुरु आहे किंवा मी तुझा आई आहे, तुझा बाप आहे, तर मी हे बघ माझ्या तोंडातून तर हा शब्द येऊ शकत नाही आहे की तेव्हा मी तर एवढंच मागेन की आई काळूबाईला, आई जगदंबेला एवढाच शब्द बोलेल की आई बघ माझ्या आधी, माझ्या शिष्याच्या आधी मला जाऊ दे आणि माझं जे काय आयुष्य आहे ते त्यांना मिळू दे, हे माझं तर पहिलं तर म्हणणं राहील. पण ज्यावेळेस शेवटचा विधी असतो, आता हे मी तुम्हाला सांगणार नाही की शेवटच्या विधीला, कारण आजकाल आहे ना कित्येक ठिकाणी काही लोकांच्या परंपरांनी देवदिका आलेले आहेत, पण त्यांचे काही गोष्टी आडलेल्या आहेत. त्या गोष्टी मी तुम्हाला नंतर सांगेन. कारण का तर माणसाचा शेवट हा खूप महत्त्वाचा असतो. आणि ह्या वचनामध्ये शेवटचं वचन आहे ते नक्कीच जे मला पर्सनली मॅसेज करतील किंवा बोलतील अशा लोकांना मी सांगणार आहे की शेवटचा प्रश्न असा आहे आणि त्या टायमाला काय विधी असतो आणि काय नसतो. बघा सुरुवात तर जन्म तर देतो गुरु, आध्यात्मिक जन्म देतो, ज्ञान देतो, संगोपन करतो, सगळ्या गोष्टी करतो, पण शेवटचं वचन काय ना हे तुम्हाला मी ज्यावेळेस मला मॅसेज कराल किंवा काही तुमच्या प्रश्न उत्तर असेल त्यावेळेसच मी तुम्हाला ऑनलाईनमध्ये सांगू शकतो. हे मी सगळ्यांना सांगू शकत नाही आहे, कारण काय झालं, खरं ते खरं लोकांना कळायला पाहिजे.
आणि जर आजकालच्या भामट्यांना पण जर खरं कळायला लागलं, आजकालच्या भोंदूंना जर खरं कळायला लागलं ना, तर ते पण तुम्हाला ते कळाल्यानंतर त्याद्वारे पण तुम्हाला लुटायचा प्रयत्न करतील. त्याच्यामुळे जे तुम्हाला वाटलं ते कमेंट करा. नक्कीच. धन्यवाद. बाय बाय. ओम काळेश्वरी नमो नमः. ओम भगवती नमो नमः. धन्यवाद.